तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज पोट भरी पुरे म्हणाल तू वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला बाकीचे बंद करा आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी विठ्ठल आला विठ्ठला विठ्ठला प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरी चरण दादाजिया तुझरी चरण दादाजिया संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून येता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगाव वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळ माझी माझे वाणे तो देवरणे गुणनाम माझे वाणे तो देवरणे गुणनाम याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तू वरी सकल गुण निधान अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचे निस्सिम भक्त महाराष्ट्र भूषण विश्ववंदे संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग शिवेसाठी निवडलेला आहे अभंग तुकाराम महाराजांचा आहे अभंग चार चरणांचा आहे अभंग जवळपास सर्व वारकऱ्यांच्या परिचित आहे भगवान गोपाळ कृष्ण आणि गोपाळांमध्ये झालेला जो संवाद आहे त्या संवादाची मीमांसा करणारा अभंग आहे विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे हो देवाचं म्हणणं असं आहे गोपाळांनो तुम्हाला जर गरज असेल तर माझ्या पाठीमागे या गोपाळांनी प्रश्न केला देवा तुझ्या पाठीमागे आल्यानंतर तू काय देणार आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी अरे जर तुम्ही माझ्या पाठीमागे आलात मी तुम्हाला पोटभर देतो ढेकर येईपर्यंत देतो विठ्ठल हा एकदा हे बसून घ्या तुम्ही एकदा व्यवस्थित करा या पुढे इकडे दादा इकडे पण तुझ्याकडे येण्यासाठी काही नियम आहे का देवाने सांगितलं राजा माझ्याकडे येत असताना हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला हो तुम्हाला नियमात वागावं लागेल काही गोपाळ म्हणले देवा तुझ्याकडे आल्यानंतर पोटभर मिळेल बर नियमात राहावं लागेल आणखीन काही अट आहे का म्हणले हो तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे ज्या प्रपंचात तुम्ही जन्माला आले तो घाट्याचा व्यवहार आहे तिथं काला होत नाही तो त्याचा त्याग करून तुम्हाला माझ्या पाठीमागे यावं लागेल विठ्ठल
चरणांचा अभंग काल्याच्या प्रसंगात केलाय. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. दांडेकर मामापासून आलेली परंपरा आहे. कीर्तनकारांनी आल्याबरोबर 2-5 मिनिटांमध्ये अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवला पाहिजे. या न्यायानं अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. चिंतनाकडे होण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा. तुम्ही जसा थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिणी परमादरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वैकुंठवासी जे भुजंगराव बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांचे उत्तराधिकारी अनुयायी त्यांचे समाधान महाराज व त्यांच्या अगदी अध्यक्षतेखाली किंबहुना मार्गदर्शनाने सर्व आनंदाचं वातावरण आहे. फार वेगाने आपला सप्ताह सांगतेकडे धावतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल, रामकथा असेल आदी करून सर्व कार्यक्रम इथं संपन्न झालेत आणि या कार्यक्रमातील कर्मधर्मसुयोग आणि कार्याचा प्रसंग माझ्याकडे आलेला आहे. शिवेला येण्याचाही माझ्या वाटत आले. त्यांच्यामुळे तुमचं दर्शन झालं म्हणून त्यांना शतकोटी धन्यवाद. आल्यानंतर आनंद वाटला. माझी माझं भेटू कोणी परमस्नेही परमादरणीय हरिभक्ती पारायण भजन सम्राट संगीत विशारद आमचे श्यामसुंदरजी महाराज हजर आहेत. त्यांना शतकोटी धन्यवाद. खऱ्या अर्थाने मी त्यांची स्तुती करतो अशातला भाग नाही, पण गायन ऐकल्यानंतर ऐकावंसं वाटलं पाहिजे. विठ्ठल संप्रदायामध्ये ज्यांचं आयुष्य खर्च होत आहे अगदी सुंदर अशी सेवा करणारे आमचे भजन सम्राट बाळू महाराज हजर आहेत. त्यांना शतकोटी धन्यवाद. युवा कीर्तनकार आपल्याच भागातील परमस्नेही परमादरणीय भक्तिपारायण कृष्णाजी महाराज गाडेकरती हजर आहेत. त्यांना शतकोटी धन्यवाद. आत्ताच मी नामनिर्देश केला काका महाराज आहेत. त्यानंतर आमचे बबन महाराज पलीकडचे महाराज आमचे गावातलेच मंडळी त्यानंतर आमचे मालदार सोबदार विनेकरी महाराज आमच्या तुळसाई कळसाई त्यानंतर ज्यांचा दहानं देखील दाताकडे देखील तुम्ही ऐकत आहात असे असणारे परमस्नेही परमादरणीय भक्तिपारायण मृदंग सम्राट मृदंग दास आमचे अमोलजी महाराज दाने हजर आहेत. त्यांनी पहिल्यापेक्षा खूप प्रगती केली. विठ्ठल सगळ्यांना शतकोटी धन्यवाद. आमचे पीटी मास्तर आणि त्यानंतर मी नेहमी सांगत असतो आम्हाला खायला म्हटलं चालतं गायला सिस्टम लागत आहे. ज्यांची सिस्टम आहे कारण त्यांना वादळा दिवा लावायचा आहे त्यांनाही शतकोटी धन्यवाद. आमचा विशाल आहे ना वैभव रास एकच पण विठ्ठल. त्यानंतर आपला सर्वांचं तुमचं गायन माझा आवाज माझं बोलणं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोचवण्याचं जे काम करताय असे असणारे यूट्यूब चॅनलचे काय नाव त्यांचं गजर मुक्ताबाईचा. वा काय सुंदर नाव दिलं वा. गजर मुक्ताबाईचं यूट्यूब चॅनलवर हजर आहेत. त्यांना शतकोटी धन्यवाद. आणि त्यानंतर तुम्हाला सुद्धा शतकोटी धन्यवाद. नुसतं काल्याला आले ना नुसतं बसायचं नाही. ऐका काला पाहिजे ना आपल्याला. मग जरी पाऊस चालू आहे आता काय काही लोकांना असं वाटतं पाणी आला पाहिजे. काही लोकांना काय वाटतं पाणी आला पाहिजे पण पाणी आल्यानंतर सुद्धा आपण कीर्तनाला आलं पाहिजे असं कमी लोकांना वाटतं. विठ्ठल जे दर्दी लोक आहे ना ते येऊन बसले. काय बोललो मी जे दर्दी लोक आहे ते येऊन बसले. ज्यांना काही घेणं देणं नाही बुवा चालता फिरता परमार्थ करायचं मग ते बाहेरून ऐकत असतील काय अडचण नाही. त्यांनाही सुद्धा शतकोटी धन्यवाद. पण तुम्ही या मंडपात आले ना मग आज काल्याचा प्रसंग आहे. थोडा आवाज दे. काल्याचा प्रसंग आहे. ऐका तो काला जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर तो काला फुकट मिळत अजिबात फुकट मिळत नाही. मग काय करावं लागेल त्यासाठी भजनच करावं लागेल. माझ्याकडे प्रमाण आहे हेची अनुवाद सदा सर्व काळ करून गोपाळ साधं ठेवू
आणि ते बास कमी करून टाकेल, थोडा ट्रबल दे, गेन वाढव, बरोबर तुला क्वालिटी मिळेल. बाकी काहीच करू नको त्याला. हा, थोडा ट्रबल कमीच ठेव आणि साधं ठेव, म्हणजे आवाज भेटेल. बाकीचे तुम्ही म्हणणं झाले बंद करत चाला, म्हणजे ती शिट्टी वाजणार नाही. वाढवायच थोडा. विठ्ठल हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिव. ऐका, मग हेची अनुवाद म्हणजे इथं आल्यानंतर का प्रपंचातल्या गप्पा मारायच्या का, व्यवहाराच्या गप्पा मारायच्या का? नाही नाही नाही. अरे गवळणीनं ज्या गप्पा केल्या त्या गप्पा आपण केल्या पाहिजे. विठ्ठल गवळणीनं कोणत्या गप्पा केल्या? गवळणीनं याची सासू तशी, हिचा नवरा असा, हिचा भाऊ असा, हिचे पोरं असे, हा अनुवाद केला नाही बा. गवळणीनं रात्रंदिवस त्याचं भजन केलं. अनुवाद म्हणजे भजन. हेची चकार तिथं लावल्या जातो जिथं अन्याची व्यावृत्ती होती, एकाबद्दल निश्चय होतो. ऐका जरा. मग दुसरं तिसरं चर्चा केली नाही, फक्त देवाची चर्चा केली. देवाबद्दलच. कोणती चर्चा केली? गिरी गोवर्धन येणे चर्चा कोणती? गिरी गोवर्धन यांनी उचलिला, कालिया महासर्प नाथून यानीला, जळत वनवाव मुखेची प्राशिला, गळिता आगासूर चिरुनी सांडिला वो, आयशा गवळणी त्या बोलती परस्परी अनुवाद. भगवान परमात्म्याचं भजनच केलं बा. आणि काला जर पाहिजे असेल तर प्रत्येकाला भजनच करावं लागेल. ध्यान देऊन जरा ऐका. कारण 360-65 दिवस जाऊ द्या आयुष्यातले, पण कमीत कमी 7 दिवस या धर्ममंडपात आल्यानंतर प्रत्येकाने हाताने टाळी तोंडाने त्या प्रभूचं भजन केलं पाहिजे. बट व्हाय व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे कशासाठी भजन केलं पाहिजे? त्याचं कारण असं आहे. ऐका, काला म्हणजे काय? पहिला प्रश्न आहे. आता आज काला आहे. काला म्हणजे वाकुनी टाक हे काला नाही. काही मूर्ख लोक नाही, चल काय ते राधे चल माझ्या गावाला सर नाही नाही नाही, मूर्ख लोक आहे. विठ्ठल काला म्हणजे काय? काला कोणी केला, काला का केला, काला कुठं केला, काला कसा केला, काला देणारा कोण, काला घेणारा कोण, काल्याचे अधिकारी कोण, काल्याचे प्रकार किती. आणि तो काला जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला भजन करावं लागेल. पण 360-65 दिवस जाऊ द्या. 60 दिवसामध्ये तुम्ही 360 दिवसामध्ये भजन केलं नसेल तर काय हरकत नाही. पण या मंडपात आल्यानंतर तरी हाताने टाळी तोंडाने त्या प्रभूचं भजन केलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, काही लोकांनी इथं आल्यानंतर सुद्धा हाताने टाळी वाजवावं, तोंडाने त्या प्रभूचं चिंतन करावं असं वाटत नाही. मग का वाटत नाही? त्याचं कारण आहे. आहो जाऊ द्या, मी पटवून देतो तुम्हाला. काय वाटत नाही? काही लोक मंडपापर्यंत येतात. शमशेर बाळू महाराज मंडपापर्यंत येतात आणि मंडपात पाय टाकणार तेवढ्यात त्याला बाहेरून फोन येतो. हॅलो दादा, कुठं चालले? आवाज काला आहे, काल्याच्या कीर्तनाला गेलं पाहिजे, काल्याचं कीर्तन ऐकलं पाहिजे, सर्व सप्ताहाचा तो सार आहे. तो तर अहो ही गोष्ट खरी आहे, पण माझं थोडं नडलं होतं. काय? अहो म्हणजे काही नाही, आज बसायचं होतं. बसायचं होतं म्हणल्यानंतर हे म्हणतो पुढे जमणार नाही का? ते होतं नाही, पैसे फक्त आजचे दिवस आहे. म्हणतो सुट्टी मला आजच आहे आणि पैसे सुद्धा आजचे दिवसच खिशात आहे. महाराज तिथूनही उठून करत आहे, तिथून पाठीमागे फिरतं. माझ्याकडे प्रमाणे तुका म्हणे नाड पाप ठाकी ताड. अरे पाप जर असेल तर या मंडपात सुद्धा ते पाप येऊ देत नाही. बरं, काही लोक इथं आल्यानंतर पाप जर असेल तर हाताने टाळी सुद्धा वाजू देत नाही. पाप जर असेल तर तोंडाने त्या प्रभूचं चिंतन सुद्धा करू देत नाही. कारण तोंडामध्ये नाव येण्यासाठी महाराज काय लागत? हेच लागत. विठ्ठल
साधा व्यवहार सांगतो ऐका. तोंडामध्ये नाम येण्यासाठी महाराज मागच्या जन्मीचं पुण्य लागत. एक प्रमाण आहे पहा. हरिपाठामध्ये आपण नेहमी म्हणतो तुका म्हणे सोपी आहे सर्वावणी शहाणा तो धनी. घेतोय हो. कृष्ण महाराज तुकोबरायचं प्रमाण सुंदर आहे, सगळ्यांना पाठ आहे, सगळे जण म्हणतील तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे, पण घेणारा कसा लागतो? पण तो नुसता शहाणा लागतो. कसा लागतो? नुसता शहाणा लागतो. कारण अति शहाणा त्याचा ते तुम्ही म्हणा विठ्ठल, तो अति शहाणा लागत नाही, तो दीड शहाणा लागत नाही, नुसता शहाणा लागतो. हा मुद्दा जरा बाजूला ठेवा. त्या नुसत्या शहाण्यासाठी प्रमाणे तुकोबरायचं शहाणा तो धनी घेतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे, सगळ्यात सोपं आहे, पण घेणारा शहाणा लागतो. पण आणखीन एक प्रमाणे वा नाम सोपं आहे. काय बोललो मी? नाम सोपं आहे, सुलभ आहे, पण तोंडात देण्यासाठी कृष्णा महाराज तोंडात देण्यासाठी परी उपतिष्ठे तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे. परी उपदिष्ट पूर्व पुण्य पूर्व पुण्य, परी उपदिष्ट पूर्व पुण्य पूर्व पुण्य. साधन सुलभ घोमटे. साधन सुलभ आहे, घोमट आहे, पण परी उपतिष्ठी पूर्व पुण्य. काही साधनं सुलभही नाही, गोमटे नाही. काही साधनं सुलभ आहे पण गोमटे नाही. काही साधनं गोमटे पण सुलभ नाही. एकच साधन असं आहे जे सुलभ आहे आणि गोमट आहे. ऐका, पण ते सुलभ असलेलं साधन, ते गोमट असलेलं साधन तोंडात येण्यासाठी परी उपतिष्ठी पूर्व पुण्य. मागच्या जन्मीचं पुण्याला तो चालता चालता आणखीन पटवून देतो. मला सांगा, मला जास्त कथाभाग सांगायचं नाही. वाल्हा कोल्याच्या जीवनामध्ये बाकीचं इथे सोडून द्या. कोणाची भेट झाली होती संपत दादा? होय तात्र मग कोणाची भेट झाली ती वाल्हा कोल्याच्या जीवनामध्ये? हा सरपंच विठ्ठल विठ्ठल अमोल महाराज वाल्हा कोल्याच्या जीवनामध्ये कोणाची भेट झाली? महर्षी नारदाची भेट झाली. बाकीचं इथे सोडून द्या, मला बाकी नाही सांगायचं तुम्हाला. नारदाची भेट झाली. घरचा अभ्यास केल्यानंतर त्याला उपरती झाली आणि एकच प्रश्न केला नारदाला, आता मी काय करू? नारदाने सांगितलं फक्त राम म्हण. काय सांगितलं? राम म्हण. ऐका काय सांगितलं? राम म्हण. वाल्याला सांगितलं राम म्हण, पण हा काय म्हणायला लागला? सुरेश हे तर माहिती तुम्हाला काय म्हणायला लागला? तो मारा मरा. आता ध्यान देऊन ऐका बरं, सगळे ऐकणार चांगले तुम्ही. तो मरा म्हणायला लागला. महर्षी नारदाने राम म्हणायला सांगितलं. मरा आणि राम काय फरक आहे बरं याच्यामध्ये? महाराज फक्त अक्षराचा क्रमभेद आहे. अक्षराचा क्रमभेद आहे का तिसरा अक्षर याच्यामध्ये? काही अक्षराचा क्रमभेद आहे फक्त. मरा त्याला उलट केलं की काय होतं? राम. बरोबर आहे. आता ऐका, नारदानी राम म्हणायला सांगितलं, पण हा काय म्हणतो? मरा म्हणतो. महाराज पुण्य नाही ना याच्याकडं पुण्य नसल्या कारणानं श्यामसुंदर महाराज याला मरातला म म्हणता येतो, पण रामातला म म्हणता येणार. हे ध्यान देऊन ऐका. त्याला मरातला म म्हणता येतो, हिचा ट्रबल दे थोडा. त्याला रामातला म म्हणता येणार. त्याला मरातला म्हणजे मरातला रा म्हणता येतो. काय बोलतो मी? मरातला रा म्हणता येतो, पण रामातला रा हा असलं तर पहा. मरातला म म्हणता येतो, मरातला रा सुद्धा म्हणता येतो, पण रामातला रा म्हणता येणार. हो, आणि रामातला म सुद्धा म्हणता येणार. का? परी उपतिष्ठे पुण्य. आणि बोलू का पुढे जरा? परमात्माचं नाव तोंडात देण्यासाठी बद सुकृता
हा, कारण सोनार आणि सोनं कुठं विकाव, कुठं विकाव? हा, भांगरवाल्याच्या गल्लीत. ऐका, ही जर मंडळी असेल आणि हा असे समजा वाजवणारे असेल तरच हे भांडवल चालतं. विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो देव आवडतो पण कधी मागशी महाराज हो सुकृत लागत. ते सुकृत प्राप्त करण्यासाठी या धर्ममंडपात यावं लागतं आणि हाताने टाळी वाजवावी लागते. टाळी वाजवल्यानंतर त्याचं चिंतन केल्यानंतर पुण्य तिळ तिळ पुण्य साचा पडे तिळ तिळ पुण्य साचा पडे तिळ तरी हे बहुता जल में जोडे तरी हे बहुता जल में जोडे तरी हे बहुता जल तरी हा बहुता जल नाम तुझे शिवाचे आतुडे नाम तुझे शिवाचे आतुडे समगम घडे संतांचा समगम घडे संतांचा दिले मित्री हातपाय कान दिले मित्री हातपाय कान मित्री हातपाय कान दिले मित्री हातपाय कान टाळी वाजवला गेला तिळ तिळ पुण्य साचा पडी तिळ तिळ पुण्य साचा पडी. हो अमोल महाराज, तुम्हाला चालता चालता सांगू का, तिळ तिळ पुण्य साचा पडे हे प्रमाण का वापरलं आमच्या संतांनी? कारण तेल जर मोजायचं असेल तर कशाने मोजा लागत? लिटरने मोजा लागत. धान्य जर मोजायचं असेल तर कशाने मोजा लागत? किलोनी मोजावं लागत. आणि सोनं जर मोजायचं असेल तर कशाने मोजा लागत? क्विंटलनी मोजा लागत. अरे ऐका ऐका महाराज, हे मोजमाप ठरलेलं आहे प्रत्येकाचं. ऐका, प्रत्येकाचं मोजमाप ठरलेलं आहे. तेल जर मोजायचं असेल तर लिटरनी मोजावं लागेल, धान्य मोजायचं असेल तर किलोनी मोजावं लागेल. ऐका, आणि सोनं जर मोजायचं असेल तर ग्रॅमनी मोजावं लागेल. तसं पुण्य जर मोजायचं असेल ना, हो काही लोकांना माहितच नाही. 10व्याला गेल्यानंतर ते ब्राह्मण बोलते घ्या तीळ हातामध्ये, मोकर हातात घेते मोकर सोडी दे. ते ना ते माहितच नाही याच्या पाठीमागचा इतिहास काय. विठ्ठल काय कारण आहे ते कालेज कीर्तन मला सांगायचं नाही, ते मी नंतर एखादं सांगेन तुम्हाला दुसऱ्या कीर्तनामध्ये. ऐका, हो कारण लग्नामध्ये सुद्धा अक्षदा हातात काय घेतलं जातं हे सुद्धा लोकांना माहित नाही. घ्यायचं मोकर हलायचं, काही घेणं नाही देणं नाही. हो कोणत्या वेळेला कोणतं काय साधनं आपल्या हातात येते याचा अभ्यास कोणी करत नाही. जाऊ द्या, तो विषय सोडून द्या. पुण्य प्राप्त करायचं असेल तर तिळ तिळ पुण्य साचा पडे तिले उभी ताई बसून घ्या ना इकडे कुठंतरी. विठ्ठल हॅलो पदरात असेल तर महाराज आपल्याला काला मिळतो. काय मिळतो? प्रमाण होऊन गेलं. हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ कालाशिव. आता पहिला मुद्दा ऐका, काला म्हणजे काय? काला म्हणजे दोन भिन्न वस्तूचं मिश्रण म्हणजे काला. एक द्रव पदार्थ आणि एक स्थूल पदार्थ, दोन भिन्न वस्तूचं मिश्रण म्हणजे काला. आता व्यवहारातला काला आमटीचा आणि भाकरीचा काला. आमटी आणि भाकर मिश्रण जर केलं तर काय निर्माण होतो कृष्ण महाराज? काला. बर, दही आणि भात याचं मिश्रण केल्यानंतर काय निर्माण होतो? काला. बरं माझ्याकडे लक्ष द्या. पोहे आणि दही या दोन्हीचं मिश्रण केल्यानंतर काय होतो? काला होतो. कढी आणि भाकर काय निर्माण? दोन्हीचं मिश्रण केल्यावर काला. हा झाला व्यावहारिक काला. हा काला तुम्हाला समजला. हो, हे भौतिक काला. पारमार्थिक काला, आध्यात्मिक काला कोणता आहे महाराज? काला म्हणजे काय? पारमार्थिक अंगाने किंवा आध्यात्मिक अंगाने
जर विचार केला तर जीव शिवाचं मिलन म्हणजे काला. विठ्ठल हरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वाटेवर जीवन जगत असताना रात्रंदिवस प्रत्येकाने भजन केलं पाहिजे आणि त्या भजनाच्या माध्यमातून एक दिवस आपली अवस्था चिंतने चिंतने ही अवस्था प्राप्त होते. ज्या दिवशी अवस्था प्राप्त झाली, माझ्याकडे लक्ष द्या, ज्या दिवशी अवस्था प्राप्त झाली त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये श्रीगुरूची भेट होते. ज्या दिवशी श्रीगुरूची भेट झाली त्या दिवशी आपल्यावर कृपा करतात. कृपा कटाक्ष निहाळीने देवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. ऐका, आपल्या जीवनामध्ये श्रीगुरूची भेट होते आणि ज्या दिवशी श्रीगुरूची भेट झाली त्या दिवशी त्यांच्या माध्यमातून ते देवाची भेट घालून देतात. आणि ज्या दिवशी देवाची भेट झाली तू का म्हणे जन्म सार्थक विठ्ठलाची एक देखल्या. अरे जन्माला आल्यानंतर 50 एकर जमीन घेतली म्हणजे सार्थक होत नाही. 2-4 बंगले बांधले म्हणजे अमोल महाराज सार्थक होत नाही. तुम्ही चांगल्या पजेरो गाड्या घेतल्या म्हणजे सार्थक होत नाही. सत्ताधीश झाले म्हणजे सार्थक होत नाही. ऐका, जन्माला आल्यानंतर मिळालेलं जे शरीर आहे त्या शरीराच्या माध्यमातून तुम्ही एक दिवस श्रीगुरूला शरण जाऊन त्यांच्या माध्यमातून देव प्राप्त करून घेतला पाहिजे. त्या दिवशी तुमच्या जन्माचं सार्थक होतं. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर माझ्याकडे प्रमाणे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला. भजारे विठ्ठला नाही तरी गेला. जन्म वाया, जन्म वाया. तुमचा जन्म वाया जाणार म्हणजे जाणार. जन्मी आला आणि पाणी वाहता वाहता विठ्ठल विठ्ठल. आपलं प्रमाण नाहीच नाही, मी तुम्हाला पटवून देतो ना. गावरान लोकांनी गावरान म्हण लावली, ही जन्मी आला आणि पाणी वाहता वाहता. पण माऊलीची भाषा आहे वाया येरझार हरिविन लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. त्यासाठी काय केलं पाहिजे? वाया येरझार होणे त्यासाठी आपल्या जीवनामध्ये काला झाला पाहिजे. मग काला होणं म्हणजे काय? मी बोलून गेलो, जीव शिवाचं मिलन म्हणजे काला. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय तेत जे होय तयानाम सुखियानाम काला. विठ्ठल शिवाचं आणि शिवाचं मिलन झालं पाहिजे. मग जीवाचं आणि शिवाचंच का मिलन झालं पाहिजे? कारण का आपण त्या शिवाचे अंश आहोत. गीता बोलते ममय अंश जीव लोके सनातन. हो, कारण जीवाने जीवाला शरण न जाता, जीवाने जडाला शरण न जाता, जीवाने जडाला शरण न जाता जीवाने देवाला किंवा संताला शरण गेलं पाहिजे. त्यामध्ये त्याचं कल्याण आहे आणि तो मोक्षापर्यंत जाऊ शकतो. म्हणून काला जीवाचा आणि शिवाचा होतो. हा काला आहे, बाकी दुसरे काले. आता हे जे तुम्ही करता ना, काल्याची दही हंडी जी केली तुम्ही, ते काय काला आहे का खरा काला आहे का? तो काला आहे का? तो खरा खरा काला आहे का खोटा काला आहे? सांगा अमोल महाराज, खरा काला आहे खोटा काला आहे? भुजंग महाराज आमच्यावर जाळणं घालू. खरा काला आहे का खोटा काला आहे? ऐका, याचं उत्तर असं आहे, तो काला काल्याचं रूपक आहे. विठ्ठल तो काला म्हणजे काय? काल्याचं. परत एकदा ऐका, ते काल्याचं काय रूपक आहे. रूपक जसं
श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मणाच्या मागे भरपूर गर्दा राहतो आणि त्याची जर एखाद्या पाटलाची ओळख असली तो जर म्हणला बाप्पा अहो आपल्या सत्यनारायण करता ते म्हणतो देव तुम्ही ऐकावं पाटील आपलं घरचंच काम आहे कधीतरी करू नंतर हो मी आहे ना तुमचा घरचा मला त्याचं श्रावण महिना झाल्यानंतर ह्यो पाटलाच्या घरी जातो ब्राह्मण देव पाटील राम 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 काय भानगडे अहो तुम्ही नव्हते म्हणले की सत्यनारायण करायचा मग सत्यनारायण करायसाठी घरी आलो होतो ते म्हणतो तुमचं म्हणणं खरं आहे आज तुम्ही खाली पण ही घरी नाही ना तो काय म्हणतो ही घरी नाही बायको घरी नाही मग ब्राह्मणलाही हुशार ते म्हणते चालतं ना यजमानाची पत्नी जरी घरी नसते तर पूजाला बसायला काही हरकत नाही बरं काय पर्याय आहे तुमच्याकडं हा सुपारी कशाला कमराला आता मी तुम्हाला विचारतो याच्या कमराला खवलेली सुपारी कशाचं रूपक आहे बोला ना का संन्यासी तुम्ही सगळी कशाचं रूपक आहे बायकोचं रूपक आहे मग बायको म्हणा तर तोंडात आणता येत नाही आणि नाही म्हणा तर बायको कमरेला आहे विठ्ठल अमोल महाराज बायको म्हणा तर कान धरता येत नाही ना बायको जर म्हणा तर कान धरता येत नाही बरं नाही म्हणा तर बायको म्हणून कमरेला आहे ऐका मग काय सरळ अर्थ आहे त्याचा ते काल्या ते बायकोचं काय रूपक आहे तसं हा काला फक्त काल्याचा रूपक आहे महाराज आणि हा काला घेतल्यानंतर जर दुःख जात असेल तर तुम्ही घरी गेल्यानंतर आता आपण हा काला घेतल्यानंतर कोणाचं नंतर पोट दुखतं 1 महिन्याने 2 महिन्याने 4 महिन्याने कोणाला काही होतं मग हा काला खाल्ल्यानंतर तर खरं म्हणजे अनिष्टाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती सर्व दुःखाचा नाश झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे कारण प्रसादे सर्व दुःखानाम विठ्ठल खरा रूपक आहे आणि हा काला महाराज हा काला खरा नाही मग खरा काला कोणता जीव शिवाचं मिलन हा काला खरा काला आहे बरं आता काला तुम्हाला कळला मग हा काला कोणी केला हा काला कोणी केला हा जर प्रश्न असेल तर हा काला देवाने केला कोणी केला देवाने केला मग देवानेच का केला हाही प्रश्न आहे काला देवानेच का केला त्याचं कारण असं आहे एकच वाक्य सांगतो जो काहीही करू शकतो तोच काला करू शकतो काला तुम्ही आम्ही करू शकत नाही जो काहीही करू शकतो तोच काला करू शकतो देव काय करतो सगळ्यांना प्रमाण माहिती आले देवाजीच्या मनात हा त्याच्या मनात आल्यानंतर कोणाचं चालत नाही ना बुवा चालतं का मला सांगा ना अरे राजाचा भिकारी आणि भिकाऱ्याचा राजा करण्याची ताकद कोणामध्ये तुका म्हणे आले समर्थाचे मना 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 खऱ्या अर्थाने देवाने केला फक्त कोमल रे दाबू नका बरं का विठ्ठल विठ्ठल कोमल रे लागला उत्तर सोर लागून जातो ते 2-3 ते माझ्या कानावर आला विठ्ठल काला देवानेच काय केला कारण जो काहीही करू शकतो तोच काला करू शकतो राजाचा भिकारी आणि भिकाऱ्याचा राजा करण्याची ताकद त्या देवामध्ये करशील तरी नव्हे करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई हो भगवान परमात्मा किंवा करील ते काय होय महाराव हो तो भगवान परमात्मा काही करू शकतो जो काहीही करू शकतो तोच काला करू शकतो बाकीच्या देवामध्ये ती ताकद नाही बाकीच्या देवाचा जर विचार केला तसे तरी इंद्री दैवते कोणते पूजी भूते घेते आपल्या पोटाची रडते मागते शिते अवदान बाकीचे देव त्यांचा जर विचार केला तर ते काला का करत नाही कारण काही शेंद्रे काही हेंद्रे आता तुम्हाला फक्त शेंद्रेच माहिती हेंद्रे कुठं माहिती आहे विठ्ठल
हिंद्रे माहित नाही आणि हिंद्रे मी सांगणार सुद्धा नाही, कारण हिंद्रे सांगितल्यानंतर वाद होण्याची शक्यता असते. विठ्ठल पण आमचा देव तसा नाही. तैसा नव्हे नारायण जग व्यापक जनार्दन. आमचा देव तसा नाही. हे बाकीचे देव पोटाला खायला मागतात, पण आमचा देव पोषितो जगाशी. एकला तो. बाकीचे देव काला का करत नाही, कारण ते खायला मागतात. पण आमचा देव असा आहे अमोल महाराज, पोषितो जगाशी. एकला तो सगळ्या जगाचं भरण पोषण करतो. मग मला सांगा, आपण कोणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे? विठ्ठल. आपण कोणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे? जो सगळ्याचं भरण पोषण करतो त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे, का जे स्वतः उपाशी त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे? विठ्ठल विठ्ठल. अरे जो स्वतः उपाशी आहे तो दुसऱ्याला काय देणार आहे महाराज? ज्याचं पोट भरलेलं आहे त्याच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे. काला देवाने केला तो काला. आज आपण हा जो काला इथं संपन्न करतोय, हा काला देवासोबत केला. आणि विशेष म्हणजे देवाने संतासोबत केला. विशेष लाभ संता संगे. हा काला प्रपंचात होत नाही. हो, ज्या आईच्या पोटात तुम्ही जन्माला आले त्या आईसोबत काला होत नाही, बापासोबत काला होत नाही, बहिणीसोबत काला होत नाही, बायकोसोबत काला होत नाही. ज्या प्रपंचात तुम्ही जन्माला आले तिथं असा एकही घटक तिथं जन्माला आलेला नाही की जो काला करू शकेल. तो तुम्हाला परमानंदाची प्राप्ती देऊ शकेल, मोक्षापर्यंत नेऊ शकेल, अनिष्टाची निवृत्ती करू शकेल, सर्व दुःखाचा नाश करू शकेल. मग त्या प्रपंचाचा त्याग तुम्हाला करावा लागेल. भगवान परमात्म्याने गोपाळाला सांगितलं, राजा तुम्हाला जर काला पाहिजे असेल, माझ्याकडनं पाहिजे असेल, पोटभर जर पाहिजे असेल तर प्रपंचाचा त्याग करावा लागेल. अभंगाचं शेवटचं चरण.
सांगितलं ज्या प्रपंचात तुम्ही जन्माला आले ना तिथं काला होत नाही. मग काला करायचा असेल तर तुम्हाला प्रपंचाचा त्याग करावा लागेल. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. मग काय करावं लागेल? तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. विठ्ठल काही गोपाळांनी प्रश्न केला, म्हणले देवा तुझ्याकडे आल्यानंतर काय मिळेल? तू महाराज देवाने सांगितलं, म्हणलं राजा इथं नुसता मी नाही हो या प्रसंगाला आणि येत असताना कसं या अभंगाचं तिसरं चरण हळूहळू हळू चला हे हळू हळू चला हळू हळू चला हे कोणी कोणाचे न बोला कोणी कोणाचे न बोल आजी देतो पोटभरी आजी देतो आजी देतो पोटभरी आजी देतो माझ्याकडे येत असताना तुम्हाला नियमात राहावं लागेल. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. काही गोपाळांनी प्रश्न केला, म्हणले देवा नियमातच का राहावं लागेल? देवाने सांगितलं, म्हणले राजा कोणतीही गोष्ट करत असताना कोणत्याही क्षेत्रामध्ये नियमाची गरज आहे. संसार जर तुम्ही करत असेल तर नियमात करावं लागेल. परमार्थ जर करायचा असेल नियमात करावं लागेल. व्यवहार जर करायचा असेल नियमात करावं लागेल. आणि तुमच्या जीवनामध्ये जर नियम नसेल तर काही नित्य नियमाविन. अन्न खाये तो श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. ऐका प्रत्येकाच्या जीवनामध्ये नियमाची गरज आहे. नियमात प्रत्येकानं वागलं पाहिजे. ज्याच्या जीवनात नियम नाही त्याबद्दल बोलत असताना वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ म्हणजे बैल असं संतांचं म्हणणं आहे. विठ्ठल सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर आईवडिलांचं दर्शन केलं पाहिजे. बरं प्रत्येकाला रामराम नमस्कार केला पाहिजे. मंदिरात गेलं पाहिजे. हो देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. घरी आल्यानंतर गाथा थोडा वाचला पाहिजे. 5 किंबहुना अभंग वाचले पाहिजे. बरं ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. कमीत कमी 5 ओव्याचं चिंतन केलं पाहिजे. हा नियम असला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि हा जर तुमच्या जीवनात नियम नसेल नुसतं खाणं चालू असेल लोडिंग अँड अनलोडिंग चालू असेल तर तुमच्या जीवनामध्ये आणि त्या बैलाच्या जीवनामध्ये देअर इज अ नॉट अ डिफरंट. ऐका त्याच्यामध्ये अजिबात फरक नाही. पण जर तुमच्या जीवनामध्ये नियम जर असेल तर माझ्याकडे प्रमाण आहे. लक्ष्मी लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. अरे या जगाचा चालक मालक ज्याच्याकडे कर्तुमा कर्तुमान्यता कर्तुम शक्ती आहे तो भगवान परमात्मा तुमच्या जवळ राहतो. पण तुम्ही नियमात वागलं पाहिजे. रात्र दिवस पत्ते खेळे पाहिजे. विठ्ठल माझी वाची गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची मुख. अरे आपल्या प्रत्येक इंद्रियानं भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. नियमात जर तुम्ही वागले तर मी बोलून गेलो लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. त्या देवाकडे जाण्याची गरज नाही श्यामसुंदर महाराज. तो देव आपण जर नियमात असेल तर महाराज आपल्याकडे तो काही गप्पा मारता भुजंग महाराज कोणाकडे आला? द्वारकेचा राणा पांडवा घरी वैनी उघडादार हाका मारी साठविला दाता त्रैलोक्याचा अनेक प्रमाण विठ्ठल. तो भगवान
परमात्मा आपल्याकडे येतो, पण आपण त्या पात्र झालो पाहिजे. आपण त्याचं रात्रंदिवस चिंतन केलं पाहिजे. ऐका, आपण नियमात राहिलं पाहिजे, कारण रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स इन अवर लाईफ. विठ्ठल, आता काही लोक म्हणते भुजंग महाराज एवढं इंग्रजी वाक्य तुम्ही काहून बोलले? त्याचं कारण आहे, ह्या लोकांना असं वाटतं धोत्रावाला येडेचे काय करून. काही लोकांना वाटतं ते आताचे पोरं पोरी ना, त्याला असं वाटतं हे म्हणजे धोत्रावाला येडेचे काय करू. पण महाराष्ट्रातले 75% कीर्तनकार ग्रॅज्युएट आहे महाराज. विठ्ठल, प्रत्येकाने नियमात वागलं पाहिजे. नियमात जर वागले तुम्ही तर भगवान परमात्मा तुमच्या जवळ येतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवाच्या घरी तो देव आला. अरे त्यांच्या घरी देव आला म्हणजे त्यांचा काला झाला, संतांसोबत झाला. ऐका, आणि म्हणून प्रत्येकाने नियमात राहिलं पाहिजे. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. बरं, हा जो काला केला संतांनी केला, बरं कुठं केला? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. भजन करत असताना आपली अवस्था कशी झाली पाहिजे? वाळवंटासारखी झाली पाहिजे. बाळू महाराज, आपल्या शरीराचं वाळवंट म्हणजे काय? वाळवंट होणं म्हणजे काय? आता हे ठीक आहे, गोदावरीचं वाळवंट, बरं यमुनेचं वाळवंट, बरं चंद्रभागेचं वाळवंट, हे वाळवंट ठीक आहे. पण आपलं वाळवंट होणं म्हणजे काय? आपल्या शरीराचं सुद्धा अमोल महाराज वाळवंट झालं पाहिजे. मग आपल्या शरीराचं वाळवंट होणं म्हणजे काय? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधी भोगुदशा. ही अवस्था होणं म्हणजे वाळवंट. पुढे बोलू का जरा? कर्म करत असताना महाराज आपल्याला कोणत्याच गोष्टीचं गालबोट न लागलं पाहिजे. ऐका, कारण कर्म करत असताना आपल्या कोणी एक तर पाप होतं किंवा पुण्य होतं. पण कर्म केल्यानंतर आपल्याला पापही नाही लागलं पाहिजे आणि पुण्यही नाही लागलं पाहिजे. हो, ती जी अवस्था आहे त्याला वाळवंट असे म्हणतात. असो ऐसा कुठे आठवची नाही, देहीचं विधे भोगू दशा, किंवा देहाच्या निरासे पाविजे खाया माझी आईशी काया लागून येते पाप पुण्य. पुण्य अंगा. पापही अंगाला लागलं नाही पाहिजे आणि पुण्यही अंगाला लागलं नाही पाहिजे. बोलू का जरा तुम्हाला? आणि ही अवस्था श्यामसुंदर बुवा काका महाराज, ही अवस्था एक तर संतांचं दर्शन घेतल्यानंतर होते, ही अवस्था जर रात्रंदिवस भजन केल्यानंतर होते, नाही तर कमीत कमी देवाचं दर्शन झाल्यावर होते. विठ्ठल, देवाचं दर्शन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये समाधान होतं. काय होतं? समाधान होतं. आणि ज्या दिवशी समाधानी अवस्था प्राप्त झाली त्या दिवशी महाराज आता निश्चिंतेने कुंटलिया धावा, ही अवस्था प्राप्त होते. पण समाधान कधी होतं बाळू महाराज? हो, झाले समाधान तुमचे देखील. समाधान कधी तुमचे देखील. आता मना उठावेशे वाटत नाही. विठ्ठल, देवाचं दर्शन झालं पाहिजे तेव्हा समाधान होतं. किंबहुना नामी परमात्म्याच्या नामाचं जर चिंतन केलं तर समाधान होतं. तरी सदा चित्त समाधान. हे सगळं यांच्यामुळे होत आहे, तुमच्यामुळे सगळं होतं. अरे तुमच्यानी बरा दिसत असे. विठ्ठल, काय नाव तुमचं? गजानन महाराज. हे जर असेल तरच होतं बरं का, नाही तर मला म्हणजे बाकीच काय आवडत नाही जास्त. विठ्ठल, तेने सदा
चित्ता समाधान, पण केने 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 सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. दोन गोष्टी आल्या लक्षामध्ये. हा, दोन गोष्टी लक्षात आल्या. बरं, आणखी समाधान कधी होतं? झाले समाधान पायी स्थिरावली मन. हो, आणखीन बोलू जरा पुढे तुम्हाला. समाधान कधी होतं? तुम्ही काकडा प्रकरण हाताळा बाळू महाराज विठ्ठल. कमाल झाली बुवा. अरे तुमच्या भरसरू पाहिजे अंदूर विठ्ठला. साडूच्या भरसाला लग्न धरणं जमत नाही बा पुरीचं. विठ्ठला देखिला देखिला देवा आदि देव बरवा समाधान जीवा. मारा त्या देवाला पाहिल्यानंतर समाधान होतंय. ऐका, चार गोष्टी पाहिल्यानंतर समाधान होतंय. ते समाधान आपल्या जीवनात झालं पाहिजे. आणि समाधान हे देवाला पाहिल्यानंतर होतंय, लक्षात ठेवा. आणि समाधान ही अवस्था प्राप्त झाली नाही झाली, आपल्या शरीराचं वाळवंट होतं. काय होतं? वाळवंट होतं. मी आणखी प्रमाण देऊन जाईल तुम्हाला. जी गवळण गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर देवाला पाहायला गेली बा. ऐका, देवाला पाहायला गेली. राधा नावाची गवळण तिच्या कानावर गेलं की गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यावर भगवान परमात्मा प्रगट झाला. सगळीकडे आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंद आल्या नर नारी. अरे त्या गोकुळातल्या लोकांना जे सुख झालं त्या सुखाच्या कालाने अंत नाही, देशाने पार नाही, गणिताने लेखा नाही. असं जे सुख झालं ते सुख पाहण्यासाठी मला तो भगवान परमात्मा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्या देवाला पाहण्यासाठी सगळ्या गवळणी जमा झाल्या बा नंदबाबाच्या वाड्यासमोर. आता तुम्हाला एक बोलतो, आपल्या घरासमोर गर्दी फक्त दोनदाच होत असते. काय बोललो मी? आपल्या घरासमोर गर्दी फक्त दोनदाच होत असते. एक तर कोणीतरी खालून वर गेलं पाहिजे, तर कोणीतरी वरून खाली आलं पाहिजे. साधं आहे ना विठ्ठल. डोक्याला ताप आपणही घ्यायचा, सोपं समजून घ्यायचं. फक्त भगवान परमात्मा तिथं अवतराला आला, प्रगट झाला. त्याच्यामुळे सगळं गाव त्याला पाहायला आलं. गर्दी जमली. तेवढ्यात राधा नावाची गवळण, जिच्या डोक्यावर दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, महाराज अशी असलेली गवळण, या परिस्थितीमध्ये असलेली गवळण, तिथं ज्या गवळणी उभ्या आहे त्या गवळणीला विचारलं, काग कौशे, इथालची सोडून बरं का, काग कौशे काय भानगड आहे या नंदबाबाच्या वाड्यावर, कशाची गर्दी? ती म्हणजे मला कशाला विचारते? ह्या सरसेला विचारणार. तिला त्या सरचा बाईला विचारलं, म्हणले काग सरसे इथं कशाची गर्दी? ती म्हणे मला खायला विचारते, त्या शकुंतला विचार ना. मला तिला कोणी सांग ना, तिला कोणी सांग. राग आला. पण ऐका, तिची एक गवळण महाराज, तिच्या एक चंपा नावाची गवळण तिच्या जवळची होती. तिने विचारलं, काग चंपे काय भानगड आहे इथं, कशाची गर्दी? तिनं सांगितलं, हे बाय हो यशोदेला पोरग झालं, काही दिवसानंतर नंदबाबाला पोरग झालं. असं पोरग आहे, आहा हा काय सुंदर आहे, काय सांगा तुम्हाला. पाहिली या वेदलावी पैसे जीवी जळूने. एवढा भगवान परमात्मा सुंदर आहे. श्रीकृष्ण सौंदर्या पुढे बोलो नीलक्ष्मी झाली वेळे मदन पोटा आले बापुढे, कुणीकडे इंद्रचंद्र. तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, एवढा
काय हळूनी टाळ्या पडल्यात नाही पाहिजे अशा गायकाला महाराज जोऱ्यात टाळ्या वाजल्या पाहिजे वाजवा जरा जोऱ्या सगळ्यांनी हॅलो गायन करत असताना त्याच्यातला भाव निर्माण झाला पाहिजे बा प्रमाण कसं आहे रूप सावळी सुकुमार हा नाही माझा आवाज चालला ना बस श्यामसुंदर खरं सांगतो कारण कार्यक्रम सलग चालू आहे आणि काय बोललो मी कोणतंच मेडिसिन त्याच्यावर चालत नाही त्याला फक्त लागतो आराम आणि त्याला लागत ती फक्त झोप एवढं जर असेल तर 2-4 दिवसात उकलतो पण आता सकाळ संध्याकाळ पळायचं काम चालू आहे आणि मग कसं काय उकलतो पण महाराज खरं सांगतो या 8-15 दिवसामध्ये जेवढा आनंद मला गायनाचा घेता आला नाही तेवढा मी इथं घेतोय विठ्ठल सावळे सुकुमार भगवान परमात्मा एवढा सुंदर माझा मुद्दा आहे का शरीराचं वाळवंट झाल्याशिवाय काल होत नाही ह्या मुद्द्यावर मी भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर शरीराचं वाळवंट होतं राधेनं काय केलं महाराज तिला सांगितलं म्हणे बघा भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे अगं ऊसाच्या कांड्यासारखे तिचे हातपाय लिंबासारखे टपोरे डोळे कुरळे केस आहे आहा गौरवर्णाचा भगवान परमात्मा आहे अगं म्हणले त्याला पाहिल्यानंतर माणूस त्याच्या प्रेमात पडतो बोलू का चालता चालता जाऊ द्या तुम्ही पंढरपूरला जर गेले असेल ना चंद्रभागेचं जर स्नान केलं असेल ना मला ओल्या वस्त्रानेशी तुम्ही गाभाऱ्यात जर गेले असेल तर तुम्हाला सांगू त्या भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर अरे माणूस माणसाच्या प्रेमात पडतो याच्यात नवल नाही काय बोललो मी माणूस माणसाच्या प्रेमात पडतो याच्यात नवल नाही पण माणसाने त्या देवाला जर पाहिलं ना बा तो माणूस त्याच्या प्रेमात पडतो कोणाच्या त्याच्या प्रेमात पडतो पण त्याला कसं पाहायला लागत तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी पाता पाने तुरी सरनिया तो हारे श्रीहारी पाहिना डोळे भरे हो तो भगवान परमात्मा चर्मचक्षुने न पाहता अंतरचक्षुने त्याला पाहायला लागतो हो पण त्यासाठी गाभाऱ्यात जावं लागतो काही अडे हळदी चंद्रभागेतून म्हणते झालं रे का सदर्शी कुठून चंद्रभागेतून आणि गाडी वळूनच ठेवलं ते वापस यायला विठ्ठल आनंद होणार आहे का अजिबात नाही अरे त्या देवाच्या प्रत्यक्षात समोर जावं लागतं मग त्याला पाहावं लागतं पाहिल्यानंतर महाराज माणूस त्याच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या प्रेमात पडल्यानंतर बाळू महाराज आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराय 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 मी तुझं पाहे पांडुरंगा तो भगवान परमात्मा पाहिल्यानंतर आता दृष्टी पुढे ऐसाची का लांचावले मन लागले शे गोडी ते जीवेना सोडी ऐसे झाले त्या देवाकडे खास गुन्हे बुवा त्याला पाहिल्यानंतर माणूस त्याच्या प्रेमात पडतो पण पाहणारा जातवन वारकरी लागतो विठ्ठल पाहणारा जातवन वारकरी लागतो भामटे लागत नाही महाराज त्याला पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आलंच पाहिजे हा तर त्याला पाहणं बुवा पंढरपुरात गेल्यानंतर घरी येता म्हणजे अहो माझ्याकडे प्रमाण आहे ना तू का पंढरीशी गेला पुन्हा जन्मा का पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या तेथे जाऊ नका कोण का 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 बटवाय का गेले नाही आले परत तो मग जाऊच नाही का हा अरे तिथं गेल्यानंतर माणसाला वापस या वाटत नाही आता येतो तो भाग सोडून द्या विठ्ठल काही लोक 2 दिवस उभं पंढरपूर मध्ये काय महाराज पाप आहे ना हो नाही तर पंढरपूर वारकऱ्याला सोडा वाटत नाही बुवा पंढरपूर वारकऱ्याला सोडा वाटत नाही काही लोक एकादशीला पंढरपूर सोडतात काय मूर्खपणा आहे हा एकादशीला पंढरपूर सोडू नये ऐका काही लोक पंढरपूर सोडून देतात पण लक्षात ठेवा पंढरपूरला गेल्यानंतर त्या देवाचं दर्शन झाल्यानंतर वापस फिरा वाटत नाही मी कोणाबद्दल बोलतोय मी वारकऱ्याबद्दल विठ्ठल प्रेमात पडल्यानंतर महाराज मी बोलून गेलो आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही सो मी तुझं पाहे पांडुरंगा ही अवस्था प्राप्त होते पण त्याला तसं पाहायला लागतं राधा नावाची गवळण हो तिला वर्णन सांगितलं ते ना म्हणजे टपोरे डोळे लिंबासारखे डोळे उसाच्या कांड्यासारखे हातपाय हो आणि तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे महाराज दही दूध तूप खाली खाली ठेवलं आणि तडत चालत गेली राधा नावाची गवळण यशोदेच्या वाड्यावर नंदबाबाच्या वाड्यावर महाराज आतमध्ये घुसली आणि बघितलं त्या भगवान परमात्म्याला तो भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे आणि यशोदेच्या मांडीवर असलेला भगवान परमात्मा राधेनं पाहिलं बा दोन्ही घेऊन चालू बरं की मी शब्द विठ्ठल विठ्ठल चरित्र घेऊन चालू ना
अभंग घेऊन चाललो, मला हे सांगायचं होतं. विठ्ठल भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर पाहिला आणि यशोदेच्या मांडीवर पाहिल्याबरोबर काय परिणाम झाला बाळू महाराज? काय परिणाम झाला कृष्ण महाराज? त्याला पाहिल्याबरोबर काय परिणाम झाला? तेने पाहिलं काय परिणाम झाला? बाळू महाराजच्या लक्षात आलं असतं, पण ती कानात बोलत होती त्याच्यामुळे लक्ष ड्रायव्हर झालं. पाहिला नंदाचा नंदन परिणाम काय झाला? कृष्ण बुवा तेने वेधियले मन वेधियले. मग आता चिंतन करा, मनच काय वेधियले? त्याचं कारण असं आहे, परमार्थ हा मनाचा विषय, प्रपंच हा शरीराचा विषय. विठ्ठल संसार जर करायचा असेल तर मनाने केलं पाहिजे, शरीराने केलं पाहिजे? पटकन सांगा. संसार करायचा असेल श्यामसुंदर बा कशाने केलं पाहिजे? शरीराने केलं पाहिजे. काका महाराज संसार कशाने केला पाहिजे? शरीराने केलं पाहिजे. बरं परमार्थ कशाने केला पाहिजे? मनाने केला पाहिजे. व्हेरी गुड. एवढं वाक्य ध्यानात ठेवा, कारण काही लोक शरीराने इथं बसेल आहे पण मनाने कुठं आहे? जास्त येतो काय कोणू, झाडं पिवळी पडते काय कोणू, हो मोगा शेंगा त्या काय कोणू. काही लोक इथं बसेल आहे पण मनानं कुठं बाहेर आहे. बरं काही लोक बाहेर आहे पण मनाने कुठं आहे? लक्षात ठेवा, परमार्थ करत असताना हो मनाने परमार्थ केला पाहिजे. धंदू नाही का? कारण देवाला पाहिल्यानंतर परिणाम मनावर झाला. तेने वेधियले मन. मग मनच का वेधियले? हो मनाचा विषय हा परमार्थ असला पाहिजे. अनेक प्रमाण मी तुम्हाला देईल. कथा प्रकरण हाताळा. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन. प्रमाण नंबर 1 आता कोटे धावे योग्या दुर्लभ तोम्या देखील साधने पाहता पाहता आणि पुरे धणी. 3 प्रमाण ठेवले तुमच्या पुढे. हो त्याच्यानंतर झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तेने माझ्या. याच्या पुढे आणखी सांगू का? प्रकरण हाताळा. वाया तू दुर्गमान घाली मन, सवत्या परमानंदी मन नाही. सगुण निर्गुण गुणाची अगुण मन व्यर्थ जाय. मन व्यर्थ जाय. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी एक तत्व नाम दृढधरी म्हणा. बस म्हणा. विठ्ठल मला फक्त पटवून द्यायचे, परमार्थ हा मनाचा विषय. कशाचा विषय? मनाचा विषय. म्हणून तेने वेधियले मन. आणि परिणाम झाला मनावर आणि महाराज तिला समाधी लावली, लागली समाधी. पण त्या समाधीचं उत्थान केलं भगवान परमात्म्याने. कारण पुढे बहुत करणे आहे. राधा गोळण तिथून वापस फिरली देवाला पाहून बाहेर आली. आता ध्यान देऊ नाही का? जातानी गेलेली सावध गेली जातानी, हो पण येतानी असो वायसा कोठी आठवायचे नाही. बेसावध आली बा. कोणाला बोलली नाही. पहिल्याने शकुंतलीला बोलली होती, कौशीला बोलली होती, चंपे सगळ्याला बोलली, पण आता कोणालाच बोलली नाही. हातानेच महाराज मडके डोक्यावर घेतले, दही दूध तूप लोणी डोक्यावर घेतलं. तिथून निघाली, यमुना पास केली आणि मथुरेत पाय ठेवणार. ध्यान देऊ नाही का? मथुरेत पाय ठेवणार. मथुरेत पाय ठेवल्या बरोबर जी गवळण दररोज म्हणत होती, दही घ्या दही, दूध घ्या दूध, तूप घ्या तूप, लोणी घ्या लोणी, अशी म्हणणारी गवळण काय म्हणाला? गोविंद घ्या कोणी जगे
का शाबास हा? तो भगवान परमात्मा पाहिल्यानंतर तिच्या मनावर परिणाम झाला. काय म्हणायला लागली? दही घ्या दही म्हणणारी गवळण म्हणायला लागली, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या असं म्हणायला लागल्यावर बाकीच्या गवळण म्हणे बाई 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 रात दिला का वलंडा झाला का काय. दररोज येत होती, दररोज म्हणत होती दही घ्या दही, दूध घ्या दूध, तूप घ्या तूप, लोणी घ्या लोणी. आज म्हणायला लागली गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. बाकीच्या गवळण जवळ गेल्या, कोणी चिमटा घेऊन पाहायला लागले हिला काय झालं नेमकं तर. हो मला तिला असं मारलं, चिमटा घेतला तरी ती एक नाही दोन नाही. बाकीची गवळण म्हणे बाई ती येडीण करायला लागली, मी बरेच दिवसापासून पाहते अशी करत नव्हती पण आत्ता करायला लागली. म्हणले तिच्या नवऱ्यानं संक्रांतीला साडी नसं घेतली म्हणून तसं येडीण करायला लागली. दुसरी गवळण म्हणली अगं तसं नाही, माय देखत नवऱ्याची तिची भांडणं झाली ती झुंबरासाठी. झुंबरासन घेतलं भांडणं झाली. तिची म्हणली नाही का शिवणपीस घ्यायचं होतं तिला म्हणून त्याची भांडणं झाली असं. मला अनेक कारण अनेक मतं त्या प्रकट करायला लागल्या. पण ऐका ध्यान देऊन, मला सगळ्यांचं ऐकून घेतलं. तिनं सांगितलं अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडली लगे. मला या गोष्टीची गरज नाही का मी तया गोवळा रतले संग लग्न केलं त्याच्यामुळे मला या भोगाची गरज नाही. अष्टभोग भोगणे नाही याची गरज नाही महाराज. मग ते बाकीच्या वेळ म्हणजे अगं बाई पण तू असं कमून करायला लागले. तेवढ्यात तुकाराम महाराज नावाची गवळण बाळू महाराज तिथं आली आणि असं चिमटा घेऊन पाहिला. ती म्हणले बाई तुम्हाला माहीत नाही हिला काय झालं. नाडी तपासली, नाडीची परंपरा तेव्हापासून बरं. अशी नाडी तपासली. बाकीच्या वेळ सांगितलं म्हणले अगं हिला काय झालं तुम्हाला माहिती आहे का. मग बाकी एवढं म्हणली बाई 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 तुला कसं काय माहिती. म्हणले तुला माहित नाही आम्ही दोस्तीनी आहे, आम्ही पहिल्या जन्मापासून सोबत आहे, आम्हाला माहिती आहे कोणाला काय होतं. कारण जे जे झाले अवतार त्यांच्या बरोबर हे आम्हाला सगळं माहिती आहे. नाडी तपासली आणि सांगितलं म्हणले हिला काय झालं माहिती आहे का. हिला जे पाहिलं हिना डोळ्याला तेच म्हणायला लागले देखिला डोळा बैसला म्हणे तोची बदले उच्चारे. अगं म्हणजे येता येता भगवान परमात्म्याचं दर्शन हिला झालं. तिनं डोळ्याने जे पाहिलं तेच म्हणायला लागली तोची वदने उच्चारी. म्हणले हे झालं कशामुळं. याचं उत्तर आहे पा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा. या अभंगाचं पहिलं चरण कोणी एक भुलली नारी विकिता गोरस. भुलणं म्हणजे काय महाराज देहातीत अवस्था झाली पाहिजे, वाळवंट झालं पाहिजे. आणि असं वाळवंट देवाला पाहिल्यानंतर होतं. ते वाळवंट जर झालं तर मग आपल्या जीवनामध्ये काला होतो. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आणि त्यासाठी तुम्ही काय करा तो काला प्रसन्न करण्यासाठी माझ्या पाठीमाग नेमात या, नेमात भजन करा, तुमचं वाळवंट होईल. मग काही गोपाळांनी सांगितलं म्हणले देवा ठीक आहे नेमात तुझ्या पाठीमागे यावं लागेल. बर तू आम्हाला काय देणार आहे. मला देवाने सांगितलं म्हणले पोटभर देतो. प्रश्न केला म्हणजे तुम्ही नेमात वागा, नेमात या, मग काय देईल तुम्हाला. आज देतो पोट भरी. बरं पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही जोपर्यंत पुरे म्हणत नाही तोपर्यंत देतो. मला काय गोपाळ हुशार होते, बुद्धिवान होते. त्यांनी सांगितलं देवा नेमात राहतो आम्ही, तू आम्हाला पोटभर देणार मान्य आहे. पण मग त्यासाठी काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे विठोबार
नियमात वागावं लागेल, तुझ्या पाठीमागे यावं लागेल. ठीक आहे, तुझ्याकडे आल्यानंतर तू काय देणार? आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. मग त्यासाठी काय करावं लागेल? देवा सांगितलं, याल तरी या रे लागे अवघे माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, तुमचा वेळ माझ्याकडे अजिबात राहिला नाही. फक्त 10 मिनिटात सगळं जिकडे तिकडे करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी काका महाराज आता तर मला तेच विचारलं, म्हणलं घड्याळ पहा, माझ्याकडे तुमचा वेळ नाही राहिला. हो, पण ती म्हणे नाही ना, बोलणं जर शिकायला एवढा तोटा उर आला. विठ्ठल विठ्ठल ऐका, भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्हाला माझ्या पाठीमागे यावं लागेल. बर, माझ्या पाठीमागे यावं लागेल म्हणजे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. आता याच्यात गंमत अशी ध्यान देऊन ऐका. देवाचं म्हणणं याल तरी हा शब्द ध्यानात ठेवा, कारण देवाने असं सांगितलं की जसं मला गरज नाही. काय? कारण आहो तुम्हाला का हो, तुम्हाला खत लागत का? मग गरज असली तर या, जसं तुमच्या भाषेत सांगतो मी. का याच असं म्हणतो म्हणून नाही, गरज असली तर या. तसं देवाने सांगितलं तुम्हाला गोपाळ गरज आहे ना, याल तरी यारे लागे. आता याच्यात 4 कोटे आहे. श्यामसुंदर बा, याल तरी यारे अमोल महाराज, याल तरी लागे यारे 2, याल तरी अवघे यारे 3, आणि याल तरी मागे मागे यारे. विठ्ठल विठ्ठल. बारीक दाणाला माझ्याकडे वेळ नाही, मला तुम्हाला ते जास्त सांगायचं नाही, जाऊ द्या. पण आमच्या संतांनी महाराज, संतांकडे ऐका, बुडते हे जन न देखावे डोळा, म्हणून संतांनी जगाला आवाज दिला, या रे लहान तो असं ब्रेक लागलं. विठ्ठल विठ्ठल. संतांनी आवाज दिला, कारण जगाच्या कल्याण संतांच्या बी होती, देह कष्टविती परोपकारी, त्यांना जगाविषयी तळमळे म्हणून आवाज दिला, या रे. हा महाराज, याती भलते नारी नर. आता आवाज देताना या रे लहान या रे थोर या. हो, सगळ्यांनाच आवाज दिला. आणि गंमत म्हणून सांगू का, या रे भलते या. विठ्ठल. याती भलते. आता तुम्हाला नर माहिती, नारी माहिती, लहान माहिती, भलते काय भानगडे? विठ्ठल. कारण काय प्रमाण नुसतं म्हणायचं म्हणून म्हणते लोक, पण अभ्यास करत नाही. जाऊ दे, तो विषय द्या सोडून. सने आमच्या संतांनी आवाज दिला सगळ्यांना या, पण देवाचं तसं नाही. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या पाठीमागं या, मी आज पोटभर देतो. आता कोण भगवान परमात्मा पोटभर देतो? जो भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे, तो महाराज गोकुळात प्रगट झाला. मी बोलून गेलो. आता चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, कारण मथुरेतलं चरित्र काही कामाचं नाही. तिथून उचलेला भानगडे आणला, हे सांगायची खरं गोष्ट म्हणजे ती त्याची गरज नाही. कीर्तनकार लोक सांगत आहेत. विठ्ठल. तो भगवान परमात्मा ज्या गोपाळांना आवाज दिला, ज्या परमात्म्याने दिला, तो भगवान परमात्मा गोकुळात प्रगट झाला. लहानचा मोठा व्हायला लागला. ऐका, 6व्या दिवशी त्यांनी पुतनेचा उद्धार केला. तो सनकादिकाचे माने सायुज सौरसू दिदली पुतने, हो, जे विषाचे स्तनपाने मारू आली. ऐका, जी पुतना महाराज स्तनामध्ये विष भरून मारायला आली होती भगवान परमात्मा, अवघ्या 6व्या दिवशी श्यामसुंदर बा, पण तिचा उद्धार केला त्या भगवान परमात्म्याने. नुसता उद्धार केला नाही, तो भगवान परमात्मा ऐका, ज्यावेळेस रांगायला लागला ना बाळू महाराज, भगवान परमात्मा ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, रांगायला लागला ना, तुम्हाला एक गंमत सांगू का? तुम्ही अजून, आता तुम्ही सगळे संन्यासी, सगळे ब्रह्मचारी नाही, ऐका, तुम्ही सगळे ग्रस्ती आहे, पण तुम्ही अजून तेव्हा अभ्यास केला नसेल. जर पोरग रांगायला लागलं ना, तुम्ही फक्त पहा पोरग कसं रांगत आणि पोरगी कशी रांगती. जर तुम्ही घरी गेल्यावर पाहिलं, आपण तुम्ही काय ते पेढी वाटाच्या नादात राहतात, कोणी कोणाच्या नादात राहत, कोणी ते पहिलं, कारण सुरुवातीला पोरग कसं रांगत, रांगायला लागलं, सुरुवातीला पोरगी कशी रांगती हे ज्यांनी पाहिलं का त्याला माहिती असेल. विठ्ठल. इमानदारीने याच्यातली एकही महिला मला सांगणार नाही, हा, पुरुष सुद्धा सांगणार नाही. मग तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ध्यान द्या, इथून पुढे ध्यान द्या. पोरग रांगायला लागलं बरं का श्यामसुंदर बा, पोरग जर रांगायला लागलं तर पोरग सुरुवातीला पुढं रांगत, पोरग पुढं रांगत, पण पोरगी रांगायला लागली तर सुरुवातीलाच पोरगी पुढं रांगत नाही महाराज. कुठं रांगती? हा, माग रांगती. अमोल महाराज संतान झाली की नाही अजून? हा, मग ध्यान ठेवा. विठ्ठल. आता ध्यान ठेवा, पोरग रांगायला लागलं की पोरग पुढं रांगत बा, आरंभ झाला, आणि पोरगी आरंभाला रांगायला लागली की पोरगी माग रांगती बा. कारण पोरग कोण आहे ऐका, आणि पोरगी कोण आहे? पोरगी माया आहे. पोरगी कोण आहे? माया आहे. माया ही माग रांगती महाराज, आणि देव पुढे रांगतो. ऐका, आणि तुम्हाला एक बोलू का,
देव डोक्यावर घेतला की बंधन तुटत येत आणि माया डोक्यावर घेतली की बंधन लागत येत. विठ्ठल हॅलो विठ्ठल. कळलं तर पहा, माया डोक्यावर घेतली की बंधन लागत येत. तदेव लग्नम सुजनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. हे झालं की तिथून पुढे मग तुमच्या पाठीमागं माया लागते. मग ती माया कशी लागते सांगायचं काही काम नाही. ज्याचा त्याचा अनुभव त्याला आहे. बर, माया डोक्यावर घेतली की बंधन लागत येत आणि देव डोक्यावर घेतला की बंधन तुटत येत. काय प्रमाणे? त्याने माया जाळलं तुटते तेने माया जाळ तुटते. त्याने माया जाळ तुटतील. हो, मारा देव डोक्यावर घेतला की माया जाळ तुटतंय. ऐका ऐका ऐका. आणि माया जर डोक्यावर घेतली की बंधन लागत येत. भगवान परमात्मा रांगायला लागला. रांगत असतं तो पुढे रांगायला लागला. ऐका, माया ही पाठीमागं रांगतील. भगवान परमात्मा रांगता 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 उंबरट्यापर्यंत आला आणि उंबरट्यापर्यंत आल्यानंतर महाराज त्यांनी घराच्या बाहेर ज्यावेळेस त्यांनी पाय ठेवला ना, तर पहिले पाय ठेवायच्या अगोदर त्यांनी हात ठेवला. बाळू महाराज हात का ठेवला? कारण धरणी मातेला त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मैया तुम्हें टेंशन लेने की जरूरत नहीं, हम आने वाले हैं. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका. हा त्याचा शब्द आहे. विठ्ठल देवकीच्या गर्भी येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. हे त्याचं ब्रीद आहे. ऐका. आणि मग त्याने हात ठेवला. वर्णन केलं नामदेवरायने. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. रंगानी रंगनाथ दोम्या देखील आसवे. रंगानी रंगनाथ दोम्या देखील आसवे. तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. रंगानी रंगनाथ दोम्या देखील आसवे. रंगानी रंगनाथ दोम्या देखील आसवे. शाबास विठ्ठल. रंगनी रंगनाथ तोम्या देखील लागेस. काय करायला लागलाय? तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तो भगवान परमात्मा रांगता रांगता अनेक खोड्या करायला लागला. किती खोड्या केल्या त्याने महाराज तुम्हाला सांगू का? गवळणीच्या एवढ्या खोड्या केल्या, एवढ्या गवळ्या. गवळणी सांगती घराणी, रात्री आला चक्रपाणी. खाऊन दही दूध तूप लोणी, अवघी फोडणी विरजणी. हे ग बाई आम्हाशी पाळवना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसू. विठ्ठल विठ्ठल. गवळणीच्या अनेक खोड्या केल्या. आता ऐका, खोड्या करता 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 गोपाळानं सांगितलं, म्हणजे तुम्हाला पोटभर खायचं ना, मग माझ्या पाठीमागे या. मग काय केलं त्यांनी? गवळणी सगळ्या डोक्यावर दैदू तूप घेऊन मथुरेला जायच्या. मला एक दिवस भगवान परमात्मा त्यांना आडवं झाला. आडवं झाल्यानंतर सांगितलं गवळणी न मथुरेला जाऊ नका. सर 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 परत जर 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 परता. जर 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 परता नको आरुता येऊ. तुझा संग झाले यावरी घरा कैसे जाऊ. तुझा संग झाले यावरी घरा कैसे जाऊ. गवळणीचा भाट निघाला मथुरे हातालागी. मथुरे हातालागी बोला. गवळणीचा ताट निघाला मथुरा बाजारे. मथुरा बाजारे. अरे तुझा संग झाल्यावर मी वाळूजला कैसी जाऊ. अरे तुझा संग झाल्यावर गजानना मंडप कैसा त्यागू. ऐका. सर 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 परता नको आरुता येऊ.
तुझा संग झाल्यावर मी घरा कहीसे जाऊ. त्या गवळणी सांगितलं आम्ही भाऊजानी तू एकला सारंग पाणी दिससी येथे. हो त्या गवळणी सांगितलं देवा अरे आम्ही भाऊजणी आहे तू एकला आहे. त्याने सांगितलं आगाऊपणा करू नका दही द्या दूध द्या तूप द्या. विठ्ठल नाही दिलं तर काय करणार सगळे मडके फोडून टाकू महाराज असं म्हणल्यानं त्यांनी सांगितलं अरे बाबा तू मोठ्या घरचा आहे पण आम्हाला खायला धान्य नाही आम्हाला घरी काही नाही आम्हाला हा धंदा करावा लागतो. मला सगळ्या गवळणीनं ते ऐकलं नाही त्याचं भगवान परमात्म्याचं. हो आणि ते निघायला लागल्या पण भगवान परमात्म्याने सगळे मडके फोडून टाकले. राग आला सगळ्या गवळणी यशोदेकडे गेला आणि यशोदे सांगितलं यशोदे जय हो. गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे, हरी गोकुळी राहावे गावे. दिल्या सुदाम्याची जोडी, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. यशोदे सांगितलं म्हणले यशोदे सांग ना त्या कृष्णाला. महाराज राग आला दिला आणि भगवान परमात्म्याजवळ सांगितलं कृष्णा अरे आपल्याकडे काही कमी काय राजा कशाला यांची चोरी करतो यांना कशाला मारझोड करतो. मला भगवान परमात्मा सांगितलं मग मी काय करू. तिला सांगितलं म्हणले तू एक काम कर उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोधना. हो तू उद्या रानात गेला पाहिजे. हसायला लागला तो भगवान परमात्मा. हो म्हणले अगं तू मला रानात जरी पाठवलं तर आपला खेळ थांबणार नाही. विठ्ठल भगवान परमात्म्याने काग वगैरे ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी महाराज सजून तसून तयार झाला. भगवान परमात्म्याला यशोदामयाने असं सजवलं काय सांगा तुम्हाला. भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे असं सजवलं. सांगितलं म्हणले बघा गोपाळांनो हे माझा मुलगा आहे ना याला आतापर्यंत भूक लागल्यानंतर मी त्याला खायला दिलं. बरं याला तहान लागली असेल तर वेळेवर मी त्याला पाणी प्यायला दिलं. पण आता एका हा तुमच्या समोर येणार आहे माझे आचडे जाऊ द्या द्या सोडून. भगवान परमात्मा माझा इतका सुंदर आहे बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतंय काही सांगता घराने ग गोकुळच्या दारी. भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे आणि जाता जाता एवढं सांगितलं जवळीच खेळा जवळीच खेळा जवळ नका दोरी. अरे म्हणले जवळ खेळा. भगवान परमात्म्याने सांगितलं म्हणले आई जवळच खेळणार आहे. अरे म्हणले नाही तू आतापर्यंत माझ्यासोबत राहिला तुला खायला दिलं प्यायला दिलं. हो तिकडे रानात गेल्यानंतर काय होईल बाबा तू मला सांगता नाही. ते हसायला तू म्हणला आई तुला माहित नाही मी सगळ्या देवाच्या बापाच्या सगळ्या बापाचा बाप आहे. त्याच्यामुळं मला सांभाळायचं याचं काम नाही मी यायचं सांभाळ करणार आहे. महाराज भगवान परमात्म्याने सांगितलं त्या गोपाळाला म्हणले तुम्ही एक काम करा. अरे तुम्ही काय आगे मुली जरी गोपाळ राहण्यात या विठ्ठल लय समा 1 2 3 4 5 नाही ही जरा मजा आहे आणि जर बरे असले जर बरं वाटतं. विठ्ठल आता हे ध्यानात जाईल ना अमोलच्या आणि आता ते मग पोरांना शिकायला भेटलं पाहिजे ना. महाराज 12 वर्ष पकवा दिला मी ते तुम्हाला सगळ्यांना माहिती हो. कारण हे तिसरी स्टेप आहे आपली. तिसरी 12 वर्ष पकवाजीला 8 वर्ष गायन केलं नंतर कीर्तन करायला लागलो. त्याच्यामुळे आपल्या कीर्तनामध्ये आगा बंद करीत कोणी. विठ्ठल श्याम सुंदर बीड भागामध्ये कीर्तन करायला मातीत घेऊन जाते ती सगळे लोक.
महाराज गायकवाद तिकडचे असे कीर्तन करायला बोलूच देत नाही, पण तिकडच्या लोकांना माहिती आहे पहिले वाजित होतं नंतर गात होतं ते अजिबात शांत बसते हा. आणि तुम्हाला एक सांगू का, माणसाला ही जर कीर्तनाची जी स्टेप आहे ना ही अशीच आली पाहिजे, कशी अनुभवातून आली पाहिजे, कारण खासदार एकदम न झाला पाहिजे, ते सरपंच असला पाहिजे पहिला. कोण? हा विचार विचार. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, हो त्या भगवान परमात्म्याने उपदेश केला. आणि मग सगळे गोपाळ गायी चालल्या वनाप्रती. भगवान परमात्मा महाराज वनात गेला. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, विट्टी दांडू चेंडू लगोरे नाना परी खेळ मांडीला यमुनेच्या तिरी. महाराज एक घास खायला नाही मी विठ्ठल. गाई गोपाळ सौंगडी वना. जाऊ द्या, भगवान परमात्मा अनेक खेळ खेळे. आबाग दुबाग तिबाग पोरा त्रिभुवन खेळ मांडू खेळ मांडीला लगोरी. मग त्या भगवान परमात्मे खेळता खेळता काय केलं कृष्ण महाराज, मामा मारू आलासी मामा मारू आलासी. आता ध्यान ठेवलंय 1 2 3 4 5 6 7. आता मागा मला सगळे आपले गजासी आपले गजासी मलियुद्ध खेळासी मलियुद्ध खेळासी मध्यवंत खेळासी. वा वा वा. मला वाटलं बाजीराव विठ्ठला विठ्ठला. अनेक खेळ खेळ हे बसून घ्यायचं बरं का मुलं. हा हे बसून घ्यायचं. हा चक्रधार फार सुंदर आहे. अनेक खेळ केले. आणखीन काय केलं महाराज, गोवर्धन उचलेला वर वानेळ गिळेला. भगवान परमात्म्याने अनेक खेळ खेळले. हो अनेक खेळ खेळे. राक्षसाला मारलं. आणि सगळ्या गोपाळा संघ खेळता 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 गोपाळाने सांगितलं, म्हणलं देवा बस झालं ना, झाली आता वेळ म्हणते. भूक काय कीर्तनात नाही, काय खेळायची. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. हो बस सगळ्यांनी सांगितलं म्हणे शिदोऱ्या एकत्र करा. एकत्र केल्या शिदोऱ्या. भगवान परमात्म्याने सगळ्यांची शिदोरी एकत्रित केली. कमलाकार बसवलं. आणि भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना काला दिला. त्या काल्याचं वर्णन शुकाचार्य महाराजांनी केलेलं आहे. बिभ्रद वेणुम जठर पटय शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणुम शून कवलम तत्फलान्युंगलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभि स्वहि स्वर्गलोके मिशति बुभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान के जय. ज्ञानेश्वर दही अंडे आहे का, घ्या पटकन मग. हो